सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत। तर आता ही दृश्य आपण पाहताय, सुनील केदार यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। जामिनावर सुटका झालेली आहे सुनील केदार यांची। 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका झाली आणि त्यानंतर सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जातोय। माजी मंत्री सुनील केदार यांची जेलमधून आता सुटका झालेली आहे आणि शक्ती प्रदर्शन एकूणच केलं जात आहे। जामिनावर सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने जल्लोषात ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात हा घोटाळा होता आणि आता त्यांची जामिनावर सुटका। हॅलो जोडा जोडा। तर माजी मंत्री सुनील केदार यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आता मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे आणि कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष आपण या ठिकाणी पाहताय। सुनील केदार यांना 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, मात्र सध्या त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद दिसतोय। सुनील केदार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। सुनील केदार यांची जेलमधून सुटका झालेली आहे जामिनावर आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून हा आनंद साजरा केला जातोय। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, बहुप्रतीक्षित होता। त्यानंतर सुनील केदार यांना आरोपी ठरवण्यात आलं, मात्र आता त्यांची सुटका झाली आहे। सुनील डागे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुनील, नक्कीच सुनील केदार यांना बँक रोखे घोटाळा प्रकरणामध्ये अटक झालेली होती आणि त्यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला। त्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिल्यानंतर आज त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि ते आपण सकाळपासूनच जेल परिसरात बघितलं तर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती आणि सुनील केदार आता बाहेर निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांचं अभिवादन ते स्वीकारत आहेत, त्यांना हार पुढे घातला जात आहे। सुनील केदार विक्री दाखवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि एकंदर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी ते त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत, जेल परिसरामध्ये जमलेले आहे आणि सुनील केदार यांना आता जेलमधून मुक्त करण्यात आलेला आहे। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेत आहोत। तर कथित नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं होतं, मात्र 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे।